नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत लसूणी पालक राईस। विटॅमिन B12 ची कमतरता भरून काढणारा हा राईस एकदा बनवून बघितलात तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। सगळ्यांच्या आवडीचा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा राईस एकदा नक्की ट्राय करा। नेहमीप्रमाणेच आपण कुकर लावून घेणार आहोत। 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी इथं आणि 1 वाटी मूग डाळ। कुकर मध्ये हा डाळ तांदळाचा डबा ठेवायचा आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत। थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे की ज्यामुळे भात सॉफ्ट बनेल, कारण आपल्याला नेहमीपेक्षा थोडासा सॉफ्ट भातच या राईस साठी लागणार आहे। तुम्ही जर रेस्टॉरंट किंवा फूड ट्रक असं काही सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा आधीच या व्यवसायात असाल तर आजच मेन्यू कार्ड मध्ये हा राईस नक्की ऍड करा। आता मी इथं पातेल्यात पाणी उकळायला ठेवलंय आणि त्यामध्ये 1 मिनिटासाठी पालक आपण ब्लांच करून घेऊया। इथं मी 2 जुड्या पालक वापरलेला आहे, कारण पेस्ट केल्यानंतर त्याची खूप कमी पेस्ट बनते, त्यामुळे तुम्ही पण या प्रमाणासाठी 2 जुड्या पालक वापरू शकता। त्यामुळे रंग उठून येतो आणि टेस्ट सुद्धा भन्नाट लागते। तर आता पालक उकळून घेतलेला आहे आपण आणि आता हा व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे आणि इथं बर्फाचं पाणी करून घ्यायचंय, म्हणजे फक्त थंड पाण्यात बर्फाचे खडे टाकायचे। आता यात आपण हा पालक टाकणार आहोत, तो पण 1 मिनिटासाठीच टाकायचा आहे। त्यामुळे काय होतं, कुकिंग प्रोसेस थांबते आणि पेस्ट आपल्याला एकदम स्मूथ बनून मिळते। आता थंड होतोय पालक। बर्थडे पार्टी किंवा किटी पार्टी यासाठी हा अतिशय टेस्टी आणि हेल्दी ऑप्शन आहे। आता बर्फाच्या पाण्यातून काढून मिक्सर मध्ये टाकलेला आहे मी पालक पेस्ट करण्यासाठी। यात एक्स्ट्राचं पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे, व्यवस्थित स्मूथ पेस्ट बनते। आता ही पेस्ट एका बाउल मध्ये काढायची आणि बाजूला ठेवून द्यायची। आपण ही पेस्ट नंतर फोडणीमध्ये मिसळणार आहोत। आता एक हिरवी पेस्ट बनवून घेऊया। त्यासाठी इथं हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या आणि त्याच्या निम्मा आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। ही पेस्ट आपल्याला कच्चीच बनवायची आहे। त्यात 1-2 चमचे थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, मी टाकलेलं आहे 1-2 चमचे पाणी। अशी ही स्मूथ पेस्ट बनवून रेडी आहे आपल्याजवळ। आता आपण फोडणी बनवणार आहोत। त्यासाठी पातेल्यात 1 चमचा तेल आणि 1 बटर क्यूब टाकलेले आहे। बटर टाकल्यामुळं या भाताची चव अक्षरशः द्विगुणित होते, त्यामुळे बटर स्किप नका करू। आता यावर ग्रीन पेस्ट आपण परतून घेणार आहोत। आलं, लसूण आणि मिरची ही जी ग्रीन पेस्ट बनवली होती ती चांगली परतून घ्यायची आहे। आता अर्धा कांदा चिरलेला आहे आणि तो आपण नीट परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये। 1 चमचा हिंग टाकायचा आहे आणि टोमॅटोचे काप। टोमॅटोची पेस्ट नका बनवू, टोमॅटोचे कापच टाकायचे आहेत, नाहीतर पालकाचा रंग बदलेल। 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिऱ्या मिरची पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला टाकायचा आहे। हे तिन्ही मसाले अगदी टेस्ट दुप्पट करतात, त्यामुळे अजिबात यातलं कुठलंच इन्ग्रेडियंट स्किप करू नका। रंगासाठी फक्त अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आपण टाकणार आहोत आणि मघाशी जी आपण पालक पेस्ट बनवून ठेवली होती ती टाकायची आणि 1-2 मिनिटं आपण चांगली परतून घेणार आहोत। ती पालक पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। अजून थोडंसं या ठिकाणी तुम्ही बटर टाकलं तरी चालेल, पण मी 1च क्यूब वापरलेली आहे। त्यानंतर आपण जे डाळ तांदूळ कुकरला लावून घेतलं होतं तो सगळा सॉफ्ट झालेला भात यावर टाकायचा आहे आणि हे सगळं मिश्रण नीट परतून घेत राहायचंय। अशाच नवनवीन आणि टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायासाठी उपयुक्त डिशेस आपल्या या चॅनेलवर पाहायला मिळतील, तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा।
अचानकच जवळपास कुठेतरी सहलीला जायचं ठरतं किंवा तोंडाला चव येण्यासाठी वेगळं काहीतरी बनवण्याची फरमाईश येते, तेव्हा हा राईस बनवून सगळ्यांना तुम्ही एक छान ट्रीट देऊ शकता. तुम्ही बघू शकताय कुठलाही फूड कलर न वापरता अगदी नैसर्गिक हिरवागार रंग आलेला लसूणी पालक राईस हा एक 1 मील डिश सुद्धा होऊ शकतो. नॉनव्हेज लोकांना B12 ची कमतरता कधी भासत नाही, पण शाकाहारी लोकांना B12 हे गरजेचं असतं. ते पालकामधून मिळतं किंवा मोड आलेल्या कडधान्यांमधून मिळतं. आता एक मोठा ग्लास पाणी गरम करायचंय आणि पालकामध्ये मिक्स करायचंय. पाणी टाकणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला थोडंसं मिश्रण हे थलथलीत करायचंय. पाणी नाही टाकलं तर त्याचा घट्ट गोळा बनू शकतो. चवीप्रमाणे नेहमीचं पांढरं मीठ टाकलेलं आहे मी. मगाशी आपण थोडंसं काळं मीठ सुद्धा टाकलं होतं. आता व्यवस्थित सगळं मिश्रण नीट परतून घ्यायचंय आणि आता हा राईस आपण डिश मध्ये काढणार आहोत. आता आपण एक तडका बनवणार आहोत. त्यासाठी तडका पॅन मध्ये लसणाच्या थोड्याशा पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा काश्मीरी मिरची आणि एक काश्मीरी मिरची आणि पावडर असा तडका बनवून त्यावर टाकलेला आहे. वाव, भन्नाट सुगंध येतोय. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करा, शेअर करा.